चला एक व्यवस्थितपणे बघून घ्या, ज्याला आपण एथुनिशा म्हणतो, म्हणजे इच्छा मरण. तर भारतीय संविधानाच्या कलम 21 मध्ये राईट टू लाईफ आहे, पण सोबत लक्षात ठेवायचा राईट टू डायचा अधिकार आहे का ते आपण बघण्याचा इथं प्रयत्न करू आणि व्यवस्थितपणे बघू की नेमकं आतापर्यंत इच्छा मरणासंदर्भात भारतामध्ये काय काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. अरुणा शानबाग केस काय होती, त्यामध्ये कसं सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन तयार केलं, कारण त्या 2011-12च्या गाईडलाईन नुसार आता परवाच्या दिवशी जे तुम्ही न्यूज बघितली आहे की 13 वर्ष कोमात असल्या 32 वर्षीय हरीश राव यांना इच्छा मरणाची काय दिली, परवानगी दिली. यासाठी बेस केस आहे अरुणा शानबाग केस, बरोबर. त्यामुळे कट टू कट साध्या भाषेमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करू, म्हणजे सगळ्या परीक्षेला तुम्हाला काय पडेल, उपयोगी पडेल. आता पहिल्यांदा बघा, हा मुद्दा जर समजायचा असेल व्यवस्थितपणे तर पहिल्यांदा समजावं लागेल भारतीय संविधानाचं कलम 21, बरोबर. आणि बेसिक लेक्चर मध्ये आपण काय शिकत असतो, बेसिक लेक्चर मध्ये शिकतो कलम 21 मध्ये व्यक्तीला जीवन जगण्याचा काय आहे, अधिकार आहे. हे मूळ संविधानामध्ये होतं. आणि जेव्हा मनेका गांधी केस आली, त्या मनेका गांधी केस मध्ये थोडा बदल झाला आणि त्यामध्ये जीवन जगण्याच्या अधिकारासोबत व्यक्तीला कशा प्रकारचं गरिमापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा समावेश केला. लक्षात ठेवायचं, मूळ संविधानामध्ये फक्त राईट टू लाईफ होतं. मनेका गांधी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने याची व्यापक व्याख्या केली आणि त्यामध्ये शब्द वापरला राईट टू लाईफ विथ डिग्निटी, म्हणजे गरिमापूर्ण जीवन. ठीक आहे. मग आता दुसरा प्रश्न इथं तयार झाला की व्यक्तीला गरिमापूर्ण म्हणजे चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. जीवनच नाही, कसं जीवन, चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग आता एक प्रश्न तयार होतो की जर एखादी व्यक्ती यातनामय जीवन जगत असेल, एखादी व्यक्ती नरक यातनामय जीवन जगत असेल, त्याला ते जे म्हणजे शारीरिक जे त्याला वेदना होत आहे त्या पूर्णपणे असहाय्य आहे, मग मला सांगा काय ह्या गरिमापूर्ण जीवनाच्या विरोधी आहे? जीवन जगणे गरिमापूर्ण हा मूलभूत हक्क आहे तुमचा, मग यातनामय जीवन जगणे हा काय मूलभूत हक्क थोडी आहे. आणि ही केस प्रकर्षानं पुढे आली ती अरुणा शानबाग केसमध्ये, की ठीक आहे तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, बरोबर, पण एखादी व्यक्ती जर यातनामय जीवन जगत असेल तर त्याचं कसं, त्याच्या कलम 21चं मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे ना. समजलं इथपर्यंत मी काय बोललो तर, बरोबर. मग आता काय करायला पाहिजे, म्हणून पहिल्यांदा आपल्या इथं 2011 मध्ये एक केस आली, त्या केसला म्हणतात अरुणा शानबाग केस. या केसनं भारतामध्ये इच्छा मरणाचा पाया हा रचला गेला. याच्या आधी भारतामध्ये इच्छा मरणासंबंधी कोणतीच तरतूद नाहीये, बरोबर नाही का. इवन म्हणजे इच्छा मरण हा गुन्हा आहे भारतामध्ये. या केसमध्ये पहिल्यांदा अरुणा शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये एक गाईडलाईन पण तयार केली आणि जी गाईडलाईन 2018 मध्ये नंतर कॉमन कॉज केसमध्ये सुप्रीम कोर्टाने रिपीट केली. मेन ही वरची केस आहे. परीक्षेमध्ये कधी कधी केस लॉज विचारतात ना, तर ती ही आहे. जे मी 51 खटल्याचं पुस्तक लिहिलं आहे ना, त्यामध्ये ही केस मी डिटेलमध्ये दिली आहे बरं का, अरुणा शानबाग केस. झालं काय होतं अरुणा शानबाग केसमध्ये ते पण ऐकून घ्या. अरुणा शानबाग एक नर्स होती मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आणि तिच्यावर अत्याचार झाला, ती कोमात गेली. अनेक वर्ष ती कोमामध्ये होती आणि मग काय झालं, ती मा एक यातनामय जीवन जगते म्हणून एक सामाजिक सेविका ही सुप्रीम कोर्टात गेली किंवा अरुणा शानबाग नावाची व्यक्ती यातनामय जीवन जगत आहे आणि यातनामय जीवन कलम 21च्या विरोधात आहे. तिचं कलम 21चं व्हायोलेशन होत आहे, तिला तुम्ही काय द्या, इच्छा मरण द्या, बरोबर. कलम 21 मध्ये राईट टू लाईफ आहे, पण यातनामय जीवन जगत असेल तर राईट टू डाय सुद्धा आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं याच्यावर विचार केला आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलं यस ही गोष्ट तर करेक्ट आहे. कळलं का, म्हणजे यातनामय जीवन न जगणे हे कलम 21च्या अंतर्गत येते, किंवा यातनामय जीवन जगत असेल तर कलम 21चं व्हायोलेशन आहे. एकच गोष्ट वारंवार मी मुद्दामून सांगून राहिलो, म्हणजे कारण हे पुस्तकातल्या बाहेरच्या गोष्टी आहे. मग सुप्रीम कोर्टानं यामध्ये गाईडलाईन दिली. ती गाईडलाईन समजायच्या आधी पहिल्यांदा बघा, एथुनिशा 2 प्रकारच्या असतात. इच्छा मरण 2 प्रकारचं असते, मी पुढे दिली असेल बहुतेक स्लाइडमध्ये, बरोबर. 2 प्रकारचे इच्छा मरण असते. त्याला म्हणतात, इथंच लिहितो मी, एकाला म्हणतात ऍक्टिव्ह इथुनिशिया, एकाला म्हणतात पॅसिव्ह इथुनिशिया. ऍक्टिव्ह इथुनिशिया म्हणजे काय, त्याला इंजेक्शन देऊन त्याला जीवन संपवून टाकणे. आणि पॅसिव्ह इथुनिशिया म्हणजे काय, ज्या लाईफ सपोर्टवर तो जगत आहे ते काढून घेणे. लक्षात राहील. ऍक्टिव्ह म्हणजे
ऍक्टिव्ह करणे मरायला, पॅसिव्ह म्हणजे काय, लाईफ सपोर्ट काढून टाकणे, आणि नॅचरली डेथ देणे. समजला का इथपर्यंत? ह्या दोन प्रकारचे इच्छामरण असते. अरुणा शानबाग केसमध्ये सुप्रीम कोर्टानं भारतात पॅसिव्ह एथुनिशियाला मान्यता दिली. बरोबर, लक्षात ठेवायचं, भारतामध्ये ऍक्टिव्ह एथुनिशिया नाही आहे. भारतामध्ये कोणते एथुनिशिया आहे, पॅसिव्ह एथुनिशिया. म्हणून बघा इथे लिहिलं असेल, ओके, भारतामध्ये पॅसिव्ह एथुनिशियासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केले. आणि कसे केले तर बघा, एखाद्या व्यक्तीला जर यातनामय जीवन तो जगत असेल आणि जर त्याला इच्छा मरण पाहिजे असेल तर स्टेप नंबर 1, तशी त्याने स्वतः इच्छा व्यक्त केली पाहिजे. त्याला डेथ विल म्हणतात. बरोबर, मग आता प्रत्येक वेळेसच मला सांगा तो इच्छा व्यक्त करायला सक्षम असेल किंवा बोलू शकेल असं नाही ना. अरुणा शानबाग केसमध्ये तसं नाहीये. मग स्टेप नंबर 2, त्याचा जो कोणी केअर टेकर असेल किंवा गार्जियन असेल, त्याचा पालकत्व ज्याच्याकडे असेल, त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे. कळली इथपर्यंत? स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3, तो खरंच यातनामय जीवन जगत आहे का असं मेडिकल बोर्डनं प्रमाणित केलं पाहिजे. स्टेप नंबर 3, मेडिकल बोर्डनं प्रमाणित केल्यानंतर आणखी एक मेडिकल बोर्ड त्याला व्हेरीफाय करेल की खरंच ओके यातनामय जीवन जगत आहे का, आणि त्यानंतर त्याला कोणतं इथुनिशिया इच्छामरण देण्यात येईल, पॅसिव्ह म्हणजे काय केलं जाईल, लाईफ सपोर्ट काढला जाईल. विषय कळली इथपर्यंत? या प्रकारची भारतामध्ये इच्छा मरणाची प्रोसेस आहे. कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कलम 21 मध्ये राईट टू डाय शब्द कलम 21 राईट टू डाय नाही आहे, यातनामय जीवन न जगण्याचा अधिकार आहे. समजला का? अरे कळलं का बाबा, ही मोठी डिबेट आहे बरं का. कलम 21 मध्ये राईट टू लाईफ आहे, राईट टू डाय आहे का, तर नाही आहे. यातनामय जीवन न जगण्याचा अधिकार आहे. दोन मधला फरक आहे बरं का, दोन मध्ये काय फरक आहे. बरोबर, तर या प्रकारे भारतामध्ये त्याला काय म्हणतात की म्हणजे पॅसिव्ह एथुनिशिया दिल्या जाते. यामध्ये डॉक्टर जाणून बुजून काय देत नाही, मृत्यू देत नाही. हे मी टाकतो, त्याला काय म्हणतात की आपल्या याच्यावर तुम्ही इकडे बघून घ्या सगळी पीपीटी. हे जाणून बुजून दिल्या जात नाही, त्याला लाईफ सपोर्ट काढला जातो. आणि आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहित असेल की नसेल, जे कलम 21 आहे ते जगात धडाकेबाज दिलाय बरं का. मी 2 पेजेस मध्ये कलम 21 दिलेला आहे. विषय कळली इथपर्यंत? म्हणजे कशा प्रकारे बघा, हे मेनका गांधी केसच्या आधी काय होतं, त्याच्यानंतर काय होतं, हे सगळं यामध्ये काय केलंय, समाविष्ट केलं. यामध्ये अरुणा शानबाग केस पण मी ऑलरेडी टाकलेली आहे, कॉमन क्रॉस केस पण ऑलरेडी टाकलेली आहे कलम 21 संदर्भात. कारण परीक्षेत प्रश्न जर आला कलम 21 संदर्भात तो काय येतो, सहसा प्रश्न येतो. चला कळली इथपर्यंत? तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की आपल्या इथं एथुनिशिया संदर्भात काय आहे, मार्गदर्शक तत्वे आहे. बेसिकली बघा, एक मोठी इथिकल डिबेट पण आहे या बाबतीमध्ये. ती डिबेट काय की बाबा, तुम्ही जे संविधान आहे भारताचं, संविधान भारताचं व्यक्तीला जीवन नाही तर चांगलं जीवन जगण्याचं म्हणजे एक कल्याणकारी राज्याचं एक हे देतो, म्हणजे आधार देतो. त्यासाठी संविधान तयार केलं ना. मग आता एक प्रश्न येतो की तुम्ही व्यक्तीला जो राईट टू डायचा अधिकार देऊन राहिले या एथुनिशियाच्या माध्यमातून, हा कितपत इथिकली करेक्ट आहे, हा किती प्रमाणात इथिकली काय करेक्ट आहे. कारण यामध्ये भरपूर केसेस आल्या. एक संथारा नावाची केसेस आहे, राजस्थानमधून आली होती, ज्यामध्ये सुद्धा म्हणजे जैन धर्मामधली एक प्रथा होती, त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे बरं का, की यस सल्लेखन म्हणतात त्याला, संथारा 2 असे वेगळ्या नावानं ओळखल्या जाते. ते सुप्रीम कोर्टानं कलम 25 ला स्ट्रॉंग ठरवलं, ना की कलम 21 ला. किती आपण झाली चर्चा, तर भविष्यामध्ये बोलू आपण या बाबतीमध्ये. तर किती प्रमाणात हे पॅसिव्ह एथुनिशिया भारतामध्ये लिगलाइज आहे, पण इथिकली किती प्रमाणात करेक्ट आहे, हा पण अँगल इथं माहित करून घेणं गरजेचं आहे ना. कारण संविधान चांगलं जीवन देतो तुम्हाला, ओके, तुम्हाला मृत्यू देत नाही, 100% करेक्ट आहे. आणि मृत्यूचा अधिकार सुद्धा संविधानात नाही. मी अगेन रिपीट करतो, कोणता अधिकार आहे, यातनामय जीवन न जगण्याचा अधिकार आहे. हे शब्द वेगळं, राईट टू डाय वेगळं, आणि चांगलं जीवन वेगळं. ती मला फरक कळला का? राईट टू डायचा अर्थ काय होतो, उठसूट चालला, तो नाही आहे, तो गुन्हा आहे भारतात. यातनामय जीवन न जगणे, हे 3 मला फरक कळला असेल का तुम्हाला? म्हणजे मला कन्व्हिन्स करा, म्हणजे लक्षात येऊन जातो. 1, 2 आणि किती 3 या तऱ्हेनं. तर बेसिकली म्हणजे बऱ्याच देशामध्ये म्हणजे पॅसिव्ह इथुनिशियाच वापरल्या जाते, ऍक्टिव्ह इथुनिशिया त्यामध्ये काय होत नाही, समावेश होत नाही तो. चला ठीक इथपर्यंत. याचं जे काही सगळे अँगल आहे कॉन्स्टिट्यूशनल, आणि हे कोणती केस असेल, अरुणा शानबाग. ओके, ऑनलाईन वाले पूर्व लक्षात ठेवा, ही ऑफर सध्या चालू आहे म्हणजे मेन्सच्या दृष्टिकोनातून. तर हे
ABHI 25 हा कोड वापरा. राज्यसेवेवाले आणि कंबाईनवाल्या पोरांनी ओके हे जे कंबो बॅच आहे, जर तुमचं बेसिक इको पॉलिटी, मग हे बॅच एकाच वाक्यात वैशिष्ट्य सांगतो, इको पॉलिटी येणार तर यामधून, आणि जर यामधून नाही आलं तर कुठूनच येत नाही. आणि कोड वापरा ABHI. रेकॉर्ड करून ठेवा बरं का वाक्य माझं. 50 येणार ते यामधनं, जर यामधून आलं नाही तर कुठून झालेलं नसेल. तुमचा प्रश्न जर चुकला तो सगळ्यांचा चुकला. चुकल्याचा अर्थ काय होतो, तुमच्या ओळखीचा प्रश्न जर नाही आला तर तो कोणाचा ओळखीचा नसेल. तर हे बरोबर बघून घ्या. पूर्व परीक्षा बॅचेस वगैरे आहे ते. चला ठीक आहे, आजच्या ठळक बातम्या इथेच समाप्त.